चला आम्ही सर्वजण आता लॉन्समध्ये आलोय, काही तयार होत आहे, मेकअप करताय आणि इथे यांचं नवरी नवरदेवाचा फोटोशूट चालू आहे। आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला 20 डिसेंबरचा पूजाचा वैदिक लग्न सोहळा। तर सकाळी आम्ही ना मस्त असं पातळ पिठलं बनवलं, त्यासोबत साधा भात आणि चपात्या, पुरी, कुरडई असं जेवण बनवावं लागतं। पण आता लॉन्समध्येच जेवण सांगितलेलं आहे, पण थोडासा स्वयंपाक आम्ही घरी केला। मांडव शिताळ करावा लागतो आमच्याकडे, म्हणजे आपल्या दारासमोर आहे ना 5-6 लोकांना जेवू घालायचं। तसं तर पूर्वी सर्वच लोक जेवायची घरी, पण आता लॉन्समध्ये स्वयंपाक सांगितलेला आहे आम्ही, त्यामुळे मग 12चं जेवण तिकडेच होणार आहे सर्वांचं। लग्नाच्या दिवशी मेड रोवली जाते, म्हणजे हे मोठं लाकूड आहे ना, त्याला काही गवत वगैरे बांधलेले, आंब्याची पानं आणि सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक हे सर्व काही एका कापडामध्ये असं बांधून ठेवलेलं होतं आधीच, ते पण बांधावं लागतं। आणि भाऊबंद असतात ना आपले, त्यांनी देवक आणायचं असतं। त्यानंतर नवरीची बहीण असली तर आत्याने देवक आणायचं असतं। तर हा सर्व कार्यक्रम आहे ना सकाळीच होणार आहे। तर इथे मेडची ना आता पूजा करून घेते मनीषा माझी जाऊबाई आहे, आणि माझे लहान दीर गणूभाऊ, दोघे पण मेड त्यांच्या हातानेच आता ही मेड आहे ना इथे उभी करतील भिंतीजवळ आणि पूजा करून घेतील। सकाळचं वैदिक पद्धतीचं लग्न सोहळा पूजाचा खूप छान झाला। सर्व ताईंना पूजाला आहे ना साडीवर नऊवारीवर बघायचं होतं, तर नक्की हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। सकाळच्या लग्नाला थोडी घाई गडबड झाली, कारण सकाळी खूप साऱ्या विधी असतात, त्या पण कराव्या लागतात। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग। चला आज मस्त व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। मेड पण इथे रोवली आम्ही, आमच्याकडे असं करावं लागतं लग्नाच्या दिवशी। हा त्याच्याच दिवशी करतो, सकाळी पण टाइम नाही मिळाला मला। आता माझे दीर गणूभाऊ नाव घेणार आहे ना, आज लग्नाच्या दिवशी ही रांजणी पण भरावी लागते। 5 किंवा 7 सुवासिनी भरतात आणि खूप छान मस्त त्याची पूजाही करतात। आता इथे मी ना थोडीफार रांगोळी काढली आहे आणि त्यावरती ही रांजणी ठेवायची। तर ही मी ना गंगेवरच घेतली, नाशिकला 200-250 रुपयाला मिळाली मला। मिस्टरांची पण तयारी झाली होती। आमच्या आत्याबाई आणि मामांजी दोघे पण इथे जोडीने बसलेले आहे, आणि हे बघा थोडेफार पाहुणे इथे जेवायला बसली ओट्यावरती। त्यानंतर मग मी पार्लरमध्ये निघून गेली, कारण मला आहे ना मेकअप पण करायचा होता। तर अशा प्रकारे मी मेकअप केलेला आहे आणि लगेच मी लॉन्समध्ये गेली, कारण तिथे पण सर्व काही तयारी झालेली होती। पूजाच्या फ्रेंडने ना खूप छान अशी मस्त फ्लावरची रांगोळी ते काढलेली सप्तपदीची, सकाळी येऊनच काढली। ऋतू पण आली होती इथे मदतीला, आणि ऋतूचे मिस्टर पण आले होते। तर त्यांनी पहाटे जाऊन नाशिकला आहे ना खूप सारी फुलं आणली। सप्तपदीची रांगोळी ना ब्राह्मणांकडेच असते, पण ही रांगोळी ना घरच्याच मुलांनी काढली। पूजाच्या फ्रेंडने, काही घरातली मुलं होती, तर खूप छान अशी मस्त काढलेली। गुरुजी पण आलेले होते, सर्व काही पूजेची तयारी झाली होती। आणि आता आपले नवरा नवरी, तर हे बघा दोघे पण इथे ना फोटोशूट करताय। तर त्यांचा लुक अशा प्रकारे केलेला आहे। जावयांनी खूप छान असा मस्त ड्रेस वेअर केलेला आहे, आणि आपल्या पूजाने बॉटल ग्रीन कलरची साडी घेतली होती ना, तिचं नऊवारी घातलेलं आहे। चला आम्ही सर्वजण आता लॉन्समध्ये आलोय, काही तयार होत आहे, मेकअप करताय, आणि इथे यांचं नवरी नवरदेवाचा फोटोशूट चालू आहे। केलवन वगैरे पाडायचं बाकी अजून, तोही कार्यक्रम होईल आणि लगेच मग पूजेला बसायचं आहे। वैदिक पद्धतीने जे लग्न आहे ना, लग्न सोहळा पूजाचा, आज नक्की व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। आणि अशा प्रकारे तयार झाले। आवरताना व्हिडिओ नाही काढली, कारण खूप घाई गडबड असते, त्यामुळे पार्लरमध्येच आवरलं माझं। इकडे रात्रीच्या लग्नाची सुरुवात आहे, म्हणजे स्टेज वगैरे डेकोरेट करण्याचं काम चालू आहे। समोर मोठा स्टेज आहे तिथे, आणि इकडे वैदिकची सप्तपदीची रांगोळी पण छान मस्त काढली आहे। थोडेच पाहुणे आलेले आहे, थांबा ना, आणि मिस्टर पण मस्त रेडी झाले। मॅचिंग नाही आम्ही पण चला
आणि माझी ही साडी पिस्ता कलरमध्ये, तर ही साडी मी सुरतमध्येच घेतली बॉम्बे मार्केटला. याची प्राईस आहे ना फक्त 2,500. त्यावरती जी वर्क केलेली आहे ना ती पण खूप भारी आहे. डोली, हत्ती, राधाकृष्ण खूप मस्त त्यावरती डिझाईन होती आणि सर्वांनाच माझी साडी ना खूप आवडली. अशा प्रकारे मी तयार झाली आणि आपला राहुल दादा त्याचा पण सेमी नवाबी होता, तोही असा रेडी झाला. सगळ्या भावा बहिणींना, काका मावशींना, काकूला, आजी बाबांना, मामा मावशींना सगळ्यांना आमंत्रण आहे लग्नाचं. सगळ्यांनी लग्नाला या, सगळ्या युट्यूब फॅमिलीनी या. आणि तू ती हे घेतलं नाही ओढणी ड्रेस व्हाईट? याच्या ओढणी नाही का? हा नवाबी सेट. रात्री ओढणी पण मी नाही घालणार, आता 2 दिवस ओढणी घातली. ठीक आहे. बरं, आपल्या राहुलचा लुक तुम्हाला दाखवला अशा प्रकारे. हां, सागर भाऊची झाली गणगण, लग्नाचे कपडे अटकले नाशिकला. इकडे यांचं फोटोशूट चालू आहे. पूजाचं लग्न दोन्ही पद्धतीने करण्यात आलं, वैदिक पद्धतीने आणि रात्रीचं जे गोरज मुहूर्तावर करतात ते पण. ते व्हिडिओ तर तुम्ही सर्वांनीच बघितले, पण आज वैदिक सोहळा कसा होणार नक्की बघा. इथे सर्वजण फॅमिली मेंबर्स आलेले आहे, बाकीचे अजून काही आलेले नाही. ते पण रेडी होत आहे, आवरत आहे. थोड्या वेळाने सर्वजण येतील आणि 11:30चा मुहूर्त होता सकाळच्या लग्नाचा. मामा, माझे वडील सर्वजण इकडे बसलेले आहे. सकाळी लवकर मेकअप झाला होता पूजाचा. ती ना 6 वाजेलाच पार्लरमध्ये गेली होती आणि छान अशी मस्त रेडी होऊन आली. तर इथं आल्यानंतर आहे ना दोघांचं पण फोटोशूट चालू होतं. आई आणि अंशू पण मस्त रेडी होऊन आल्या होत्या. मी व्हॉइसवर करते, पण इथे ना मॉलचं काम चालू आहे, तर त्याचा आवाज मधून तुम्हाला येत असेल. आता पूजासाठी ना मी टगरशेला ऑर्डर केलेला होता, तर तोही आला. एकदम बारीक बारीक नाजूक अशा मोगऱ्याच्या कळ्यांनी विणलेला टगरशेला. पूजाला खूप हौस होती टगरशेल्याची, तर तिने तो मागवला आणि याची प्राईस आहे 9,000. म्हणजे सांगताना 10,000 बोलले होते, ते पण आम्ही 1,000 रुपये कमी करायला सांगितले त्यांना. आणि त्याला आहे ना बॉर्डरला अशी लेस लावलेली आहे. तिथे आपण फुलांची पण लेस लावू शकतो, पण पूजाने ना कापडी लेस लावायला सांगितली आणि अशा प्रकारे तो तिच्या अंगावरती ना टाकला. तर खूप नाजूक असतो हा शेला मोगऱ्यांच्या कळ्यांचा. आणि हळदीचा साज होता ना तो पण त्याच ताईने बनवला. त्यानंतर आता इथे ना अर्चना आणि सागर दादा पण आलेले, ते पण मस्त फोटोशूट करताय. जया आणि संध्या माझ्या दोघी बहिणी त्या पण मस्त रेडी होऊन आल्या आणि अजून नवरी नवरदेवाचं फोटोशूटच चालू आहे. तर चला आता मस्त सर्वजण इथे फोटो काढताय आणि नंतर मग एंट्री पण अशा प्रकारे झालेली पूजाची वैदिकची. पूजाची वैदिकची एंट्रीसुद्धा खूप भारी होणार होती, पण उशीर पण झाला होता आणि बाजूला ना लग्न होतं. त्या डीजेचा आवाज येत होता, त्यामुळे तिला काही करता आलं नाही. नाहीतर ती ना मस्त डान्स करणार होती इथे, पण मग अशीच चालत चालत ती स्टेजपर्यंत गेली. दरिद्र जमुखा सदा मंगलम वधुवर्य शुभम भवतु शुभलग्न. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि अतिमुहूर्त सुमुहूर्त सावधान. प्रथम मुलीने पुष्पमाला घालायची आहे.
पूजाचा सकाळचा वैदिक पद्धतीचा लग्न सोहळा खूप मस्त झाला आणि मुलीचं कन्यादान आता करायचं होतं, तर आम्ही दोघे पण इथे बसलेलो आहे कन्यादान करण्यासाठी। सर्वात श्रेष्ठ असतं कन्यादान, प्रत्येकाला एक मुलगी तरी असावी। आज या ठिकाणी आमच्या हातून कन्यादान झालं, ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे आणि प्रत्येक आईवडिलांचं स्वप्नच असतं की आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं, तिचं आपण कन्यादान करावं। आणि तुम्ही सुद्धा सर्वजण पूजाला मुलीप्रमाणे समजतात, तर व्हिडिओ मार्फत का होईना तिला आशीर्वाद द्या, तिचं हे पुढचं आयुष्य सुखा समृद्धीने भरभराटीने भरून जावं, ती सतत अशीच हसत खेळत राहावी, हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते। आता या ठिकाणी कन्यादानाचा विधी असतो ना, तो सर्व काही चालू आहे। ओम दीनायुगमानेन पुण्यं पुण्यहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु एवं त्रिही। आपल्या जावयांचे आणि मुलीचे आता पाय धुवायचे असतात, कारण आपली मुलगी आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि जावई विष्णू स्वरूप असतात आपल्यासाठी, तर दोघांचे पण पाय धुवून पायाला हळदी कुंकू वाहून पूजा करायची असते। विवाह विधीनाम श्री लक्ष्मी नारायण प्रेतयेत वरस्य। कन्यादान करताना मुलीला काहीतरी वस्तू द्यावी लागते, तर हा अर्चना ताईंनी घेतलेला तांब्याचा हंडा आम्ही देतोय। मी ना सोन्याचा हार बनवलेला आहे, शाही हार पूजासाठी, पण तो ना घरी राहिला आणि तो हार आणायला गेलेले होते, पण गुरुजी बोलली की चालेल हे पण तुम्ही देऊ शकता, म्हणून मग मी हंडा दिला आणि बाकीच्या ज्या काही वस्तू होत्या ना घेतलेल्या तांब्या पितळेच्या, तर त्या बाकीच्यांनी दिल्या। तर सर्वजण जोडी जोडीने ना पूजाचं कन्यादान करायला बसले। जया आणि जयाचे मिस्टर, त्यांनाही मी तो मान दिला, कारण त्यांना मुलगी नाही, दोन्ही पण मुलंच आहे। सविता माझी मोठी जाऊबाई, त्यानंतर माझ्या ननंदबाई अर्चनाताई, त्या पण जोडीने बसल्या, त्यांनाही मुलगी नाही, तर त्यांनीही पूजाचं कन्यादान केलं। त्यानंतर मग अर्चना आणि सागर दादाही आले पूजा करायला। अतिप्रिय भांजे पूजानामे बालकं च रक्षण स्थापनं करिष्यते। आई साडीच्या पदराने पुसा आपण बाकीचे पाय। ओके साडी बाबा का शब्द देते बाबा का सोडणार नाही मी। बोल बोल कॅमेरा सांग सर्वांना, सर्वांना सांग। तिला जर काही कमी जास्त पडलं तर मुलीला तुम्ही गंध लावायचा आहे ताई, आपण मुलाला गंध लावायचा। श्रीखंड चंदनार्थाय नमः। थोडा उभं राहून लाव अर्चना, एकदम खांद्याला खांदा लावून। आता या ठिकाणी कन्यादानाचा जो काही विधी होता ना, तो सर्व काही पार पडलेला होता। त्यानंतर आता ऋतू आणि ऋतूचे मिस्टर आले पूजेसाठी, मंगळसूत्र घेऊन आलेले होते ते, तर सोन्याचं 4 तोळ्याचं हे गंठण आणि त्याबरोबर मंगळसूत्रही केले त्यांनी। तर आता ऋतू ना पूजा करणार आहे, अलंकारांची पूजा केल्यानंतर मग ते
मंत्राद्वारे ना जावई पूजाच्या गळ्यामध्ये घालतील। तर हा सर्व काही विधी सकाळीच करून घेतला। पूजाला लग्नामध्ये आम्ही ना शाही हार दिला 2.5 तोळ्याचा आणि तिला जे काही फर्निचर वगैरे करायचे ना तिच्या घरी तर ती ते करून घेणार आहे, त्यासाठी आम्ही पैसे पण दिले। तर बऱ्याच कमेंट आल्या होत्या की पूजाला लग्नामध्ये काय दिलं म्हणून सांगते, बाकी काही नाही। आता या ठिकाणी पूजाला आहे ना मंगळसूत्र घालताय जावई। चांदीचे पायातले जोडवे पण पूजाला घातले। त्यानंतर कानपिळ्याची रसम असते ती पण विधीपूर्वक आता इथे करताय। राहुल आणि सौरभ दोघे पण पूजाचे भाऊच, दोघांनाही बोलवलं आणि कानपिळ्यानंतर दोघांनाही चांदीच्या अंगठी दिल्या जावयांनी। तर हा सर्व काही कार्यक्रम झाला आणि बाकीचे पाहुणे मंडळी नातेवाईक सर्व जेवणाकडे गेले होते, कारण जेवणाचा कार्यक्रम पण बाजूला चालू होता। सर्व पाहुण्यांनी जेवण केलं आणि इथला जो कार्यक्रम आहे ना अजून काही संपलेला नाहीये, कारण होम हवन इथे पेटवला गेला आहे। आता त्याला 7 फेरे मारतील, त्यानंतर सप्तपदीचा कार्यक्रम होईल। तदेव लग्नं सदिनं तदेव चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि अतिमूर्त सुमूर्त तुभ्यं भौरे प्राप्तकरणञ्च। पूजाच्या लग्नामध्ये ना हे 2 किन्नर पण आले होते, तर त्यांनीही पूजाला आणि जावयांना भरभरून आशीर्वाद दिला आणि ते म्हणतील ती किंमत त्यांना द्यावी लागते, पैसे। अशी फोटो काढना ये ना अशी फोटो जगदंबा विजयलक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी प्राप्तचरणं च पूजानाम्य अखंड सौभाग्य लक्ष्मी स्थापनं लक्ष्मी प्राप्तचरण स्थापन। आता आहे ना फळाचा कार्यक्रम चालू झालेला आहे। तर मुलीचं ना फळ भरतात, म्हणजे ओटीमध्ये ना फळं ठेवतात आणि गव्हाच्या राशीने ओटी भरली जाते।
मुलीला आहे ना 5 सुवासिनी हळदी कुंकू लावून आहे ना हा सर्व काही विधी पण इथे केला. मुलाकडच्याच सुवासिनी असतात हे सर्व काही करण्यासाठी. सुपारी आता ढकलायची आहे. या ठिकाणी हे वरा तुझ्या करता मी मिष्टान्न चटण्या भोजन समृद्धी पद्धतीने सुख समृद्धी लाभावी म्हणून मी तुमच्या बरोबर सुरुवात करत आहे. दुसरी सुपारी ओढवा. सप्तपदीसाठी ना 7 सुपारी इथे ठेवली जाते आणि त्याबरोबर आहे ना 7 वचन असतात ते म्हणायचे असतात. ते सर्व गुरुजी ना बोलत होते आणि वरतून सर्व फुलांचा वर्षाव करत होते. तर हाही कार्यक्रम पूजाचा सप्तपदीचा खरंच खूप मस्त झाला. दोन्ही साईडला सर्वजण उभे होते गर्दी करून आणि दोघांचा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मग थोडंफार फोटोशूट वगैरे झालं. पूजाचा सकाळचा वैदिक पद्धतीने केलेला लग्न सोहळा खूप छान मस्त पार पडला. सर्व काही पाहुणे जेवण करून गेले होते घरी. आता आम्हीच राहिलो होतो. तर मी पण शेवटीच जेवली कारण मला सर्व काही शूट करावं लागत होतं त्यामुळे मला पण जेवता येत नव्हतं. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.